नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. एस.टी. प्रवाशांना चांगल्या प्रकारे वागणूक द्यावी. PSR मानवाधिकार संरक्षण परिषद भ्रष्टाचार विरोधी संघटनेची मागणी. एस.टी. प्रवाशांना चांगल्या प्रकारे वागणूक द्यावी अशा आशयाचे निवेदन इचलकरंजी येथील आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये वाहक, चालक तसेच बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी सन्मानपूर्वक वागणूक द्यावी अशी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आदेश द्यावेत. त्याचबरोबर महिला प्रवाशांना मार्ग, वेळापत्रक, तिकीट, थांबा व अन्य अधिकृत प्रवासी माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती माहिती फलक लावण्यात यावे असे विविध मागण्यांचे निवेदन इचलकरंजी येथील आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संघटक विनोद पवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मुजावर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोठे, कोल्हापूर जिल्हा सेक्रेटरी सद्दाम मुजावर, कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी योगेश पाटील, इचलकरंजी शहर अध्यक्ष इम्रान मुजावर, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुभान मलंग फकीर, हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष अमोल म्हैसाळकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष युगांतर पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते. आज रोजी 20/8/2026 PSR ह्युमन राईट प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंग या संघटनेकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ड्युटीवरील एसटी चालक वाहनाकडून महिला प्रवाशांना मार्ग, वेळापत्रक, तिकिटासंदर्भात आवश्यक माहिती देण्यास नकार देणे तसेच उद्धट व असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी आज आल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रतिमान्य आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ इचलकरंजी आगार इचलकरंजी यांना आज निवेदन देण्यात आलेले आहे.